सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री जन्माचे स्वागत करा या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व सर्व आशा स्वयंसेविका यांचे मी डॉक्टर स्मिता कुलकर्णी आरोग्य विभागातर्फे सहर्ष स्वागत करते। आपल्या सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे। आजच्या या कार्यशाळेसाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम। तसेच आपल्याला आज या कार्यक्रमासाठी आपल्याला तसेच मार्गदर्शन करणार आहेत आपले एमओए सर डॉक्टर पारस मंडलेचा सर, तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय करमाड येथील डॉक्टर डोहळीकर सर। सर्व आशांचे प्रतिनिधी म्हणून तिघी जणींनी आणि जे आरोग्य जनजागृतीचे संचालक डॉक्टर शेख अफसर, माननीय आरोग्य सभापती मॅडम डॉक्टर सोळुंके मॅडम यांचे आगमन झालेले आहे। या कार्यशाळेबद्दल अधिक प्रस्तावना व मार्गदर्शन करण्यासाठी मी पीसीपीएनडीटी डिपार्टमेंटचे प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर अमरज्योती शिंदे मॅडम यांना आमंत्रित करते। नमस्कार, आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित आज सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व आशा वर्कर, आज आपण ही कार्यशाळा स्त्री जन्माचे स्वागत करा ही कार्यशाळा जी ठेवलेली आहे ती पीसीपीएनडीटी एमटीपी कायद्याची जास्तीत जास्त जनजागृती आपल्याला करायची आहे। त्याच्यासाठी आपण आशा वर्कर यांच्या माध्यमातून, आणि आशा वर्कर प्रत्येक घरोघर जातात, एएनसीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ही जनजागृती करायची आहे, म्हणून आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। तर मी आता तुम्हाला थोडक्यात पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सांगते। तर हा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये 1998 या साली सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झाला आणि नंतर 1994 मध्ये तो पूर्ण भारतामध्ये लागू झाला। तर हा कायदा काय सांगतो? या कायद्यामध्ये सोनोग्राफी केंद्र सुरू करण्याआधी सोनोग्राफी मशीनची नोंदणी करणे बंधनकारक आहे। कायद्याअंतर्गत सोनोग्राफी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस, गरोदर मातेस किंवा नातेवाईकांना गर्भातील बाळाचे लिंग त्या गरोदर मातेस किंवा नातेवाईकांना शब्दात किंवा खुणाद्वारे अथवा कुठल्याही प्रकारे सांगण्यास बंदी आहे। लिंग निदान व निवडीस बंदी आहे आणि गर्भधारणेपूर्व व गर्भधारणेनंतर अनुवांशिक विकृती शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गर्भातील बाळाचं लिंग जाणून घेऊन स्त्री भ्रूण हत्या करणे याच्यावरती बंदी आहे आणि कायद्यातील तरतुदीचा भंग करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे। शिक्षा पण याच्यात कठोर आहे आणि हा जो कायदा आहे तो अजामीन पात्र आहे। या कायद्याखाली गुन्हा हा दाखलपात्र गुन्हा आहे आणि तडजोड न करता येणारा गुन्हा आहे। तर हा एवढा कडक कायदा असताना सुद्धा असं लक्षात येतं की अजून सुद्धा गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या होत आहे। आणि आता रजिस्टर्ड सेंटरची तर आपण दर क्वार्टरली व्हिजिट करतो, पण असे आम्ही आता 2-3 कारवाई ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की अगदी फॅक्स म्हणजे ज्यांना जे डॉक्टर नाहीये, त्यांच्याकडे डिग्री नाही, असे लोक सुद्धा आणि ते घरपोच सेवा देतात, घरी जाऊन करतात हे कारवाई। तर याच्याबद्दल आपल्याला थोडीशी जनजागृती करायची आहे, त्याच्यासाठी आजची ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे। तर मुलींचा जर जन्मदर जर कमी झाला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे का त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत समाजावरती, की भावाला राखी बांधण्यासाठी बहीण राहणार नाही, मुलगी जर जन्माला नाही आली तर मुलाला बायको म्हणून बायको मिळणार नाही, तर ह्या अगदी आणि महिलांवरचे लैंगिक अत्याचार सुद्धा वाढणार आहे। तर ह्या सगळ्या समस्यांना जर आळा घालायचा असेल तर आपल्याला आज कठोर पावलं उचलावं लागतील। तर त्याच्यासाठी आपण ही आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम
सर्वोच्च जागतिक सन्मान नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित बेटी बचाओ स्त्री जन्माचे स्वागत करा या आंदोलनाच्या आद्य प्रवर्तक तसेच राजयोगी साधिका डॉक्टर सुधा कांक्रियाजी यांच्या कार्याची दखल देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेण्यात आली आहे। 2 वेळेला माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला असून सन 2007 मध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार तसेच 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे व त्यांच्याच हस्ते पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे। युरोपियन युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्स तर्फे वुमेन एक्सलन्स अवॉर्डही त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आजपर्यंत 150हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या PCPNDT स्टेट सुपरवायझरी बोर्ड मेंबर म्हणून देखील त्या कार्यरत आहेत। डॉक्टर सुधा कांक्रियाजी यांच्या नावाचे स्वतंत्र डाक तिकीट प्रकाशित होणे ही एक अतिशय गौरवाची बाब आहे। अशा महान व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। सुधा कांक्रिया मॅडमचं स्वागत करण्यासाठी सर्व आशाताईंनी एकदा आशा टाळी द्यायची आहे। आशा टाळी। लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते, युगायुगाची कहाणी आई लेकीला सांगते। आता कधी जन्मणार माय, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, आता कधी जन्मणार माय, आता कुठले माहेर, गर्भामध्ये जळण्याचा तिला मिळतो आहेर, तिला मिळतो आहेर। अशा प्रकारची अवस्था आज समाजामध्ये झालेली दिसत आहे। लेकीला माहेर पण मिळावं म्हणून आई सासरी नांदते। आजची चिमुकली उद्याची आई आहे आणि आज चिमुकली जर जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा मुलीचा कोणाचा जन्म होऊ शकणार नाही। अर्थातच माणूस निर्माण होऊ शकणार नाही। जिथे आई आहे तिथे प्रेम आहे, तिथे ममता आहे, तिथे वात्सल्य आहे। आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे। एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल तर ती आई आहे। मग आईच नसेल तर माणूस निर्माण होऊ शकत नाही आणि आईच नसेल तर या समाजामध्ये माणुसकी जिवंत राहू शकणार नाही। मग ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि माणुसकी सुद्धा जिवंत नाही तर तो समाज, तो देश आणि ते जग सुद्धा जिवंत राहणार नाही। आणि अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळत आहे। जगाच्या पाठीवर सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या कुठे होतात तर ते आपल्या भारतामध्ये होतात, नंतर ते चीनमध्ये होतात। ही मोठी शोकांतिका आहे जिथे आपल्या देशाला आपण भारत माता असं म्हणतो, मातेचा दर्जा देतो आणि याच मातेच्या पोटी निर्माण होणाऱ्या, जन्माला येणाऱ्या या चिमुकल्यांना मात्र येण्यापूर्वीच संपवलं जातं। ही केवळ दुःखाची बाब नाही तर ही जगाला नष्ट करणारी ही बाब आहे आणि यासाठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे। याच्यामध्ये सर्वांचा रोल येतो। एक नागरिक म्हणून, प्रत्येक व्यक्तीचा, एक माणूस म्हणून जगातल्या प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे। लहान असो, मोठा असो, आजी आजोबा असो, पती पत्नी असो, अधिकारी असो, पदाधिकारी असो, कर्मचारी असो, सर्वांची मिळून ही जबाबदारी आहे। आणि आज आपण फक्त
या आशाताईंना सोबत घेऊन एक चर्चा करत आहोत, एक चिंतन करत आहोत आणि एक इंटरॅक्शन करत आहोत की आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे. आपलं कार्यक्षेत्र हे छत्रपती संभाजीनगर याचं हे महापालिका हे आपलं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामध्ये प्रत्येक आशाताईंचं वेगवेगळं असं कार्यक्षेत्र आहे, छोटं असं कार्यक्षेत्र आहे. मग आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारे काय काय केलं पाहिजे आणि प्रत्येक आशाताईंना नक्कीच एक ज्याला आपण म्हणतो ना की एक वात्सल्याचा झरा तुमच्या अंतर्मनातून नेहमीच वाहत राहतो आहे, कारण तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि आईचं हृदय घेऊन तुम्ही सगळेजण काम करत आहात. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की तुम्ही कार्य करता, उत्तम कार्य करता, परंतु आपल्याला टार्गेटेड काम करायचं आहे. आपल्याला जो काही घटक, जे काही संकट आपल्यावर आलेलं आहे, या संकटाचा केंद्र बिंदू शोधून त्याला आपल्याला संपवायचं आहे आणि म्हणून साठी आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. म्हटलं जातं ना की पहा की एखादा शत्रू जर आपल्याला शोधायचा असेल तर त्याचा आपल्याला मागोवा घ्यावं लागतो आणि त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं आणि हा शत्रू ना छुपा शत्रू आहे, पटकन सापडण्यासारखा नाही. यासाठी आपल्याला सजग राहावं लागतं. त्यामुळे सजग आशाताई म्हणजे माझे हे वाक्य आपण नीट मनात करून ठेवा की सजग आशाताई ही देवदूत आहे. सजग आशाताई ही एक देवदूत आहे. म्हणजे अन्य लोक या चिमुकलेला मारण्याचं म्हणजे प्लॅनिंग करत आहेत, परंतु आपण आशाताई ज्या सजग आहेत त्या देवदूताचं काम करत आहेत. एखाद्याचा जीव वाचवणं, चिमुकलीचा जीव वाचवणं फक्त तेवढ्यापुरतं सीमित नाहीये, तर समाजाची घर जी बिघडलेली आणि विस्कटलेली घडी जी आहे ती बसवण्याचं सुद्धा कार्य या माध्यमातून होत आहे. एखाद्या चिमुकलीला जीवदान देण्याचं अत्यंत मोठं अमृतमय असं कार्य आपल्याकडून होत आहे. अर्थात ते देवदूताचं काम आहे. म्हणून इथे उपस्थित असणारी प्रत्येक आशाताई ही सजग आशाताई आहे आणि ती देवदूताचं काम करत आहे असंच मी म्हणणार आहे. कारण तुमच्या हृदयामध्ये एक आई आहे, आईची भूमिका आहे आणि आई नक्कीच मुलगा असो किंवा मुलगी असो त्या चिमुकल्याला, त्या जीवाला इतकी प्रेम करते, इतकी निस्वार्थ प्रेम करते, इतकी त्यागवृत्त वृत्तीने प्रेम करते की त्याला आपला जीव गेला तरी चालेल पण आपलं बाळ वाचलं पाहिजे. यासाठी ती म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात ते यासाठी. आणि म्हणून प्रत्येक सजग आशाताई ही देवदूत आहे आणि या देवदूताच्या माध्यमातून जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एवढं मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटावर मात आपण 100% करणार आहोत आणि या चिमुकलीला आपण नक्की आणि नक्की 100% वाचवणार आहोत असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे असंच मी म्हणते आणि तो विश्वास आणखीन आपल्याला वाढवायचा आहे. मग आपण लक्षात घ्या की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जी गरोदर माता आहे, कोणाला वाचवायचंय? चिमुकलीला वाचवायचं आहे. कुठे आहे चिमुकली? गर्भवती मातेच्या गर्भामध्ये ही चिमुकली आहे. मग अशी जी चिमुकली आहे जी गर्भवती मातेच्या पोटामध्ये आहे, मग अशा गर्भवती मातांसोबत आपल्याला मैत्री करायची आहे आणि याला म्हटलं आहे मैत्री योजना. अनेक प्रकारच्या योजना आपल्याला सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात, पण ही आपली योजना आहे आणि ती योजना आहे मैत्री योजना. कुठली योजना आहे? ऐकूच नाही आलं. करेक्ट, मैत्री योजना. गरोदर मातेशी केलेली मैत्री ही आपली मैत्री योजना आहे आणि ही मैत्री योजना ही देवदूताचं काम करणार आहे. मग नेमकं काय केलं पाहिजे तर आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जितक्या काही गरोदर माता आहेत त्यांचं आपल्याला नाव नोंदणी केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे की आपल्या वॉर्डमध्ये 4 माता आहेत, 5 माता आहेत, 6 माता आहेत, ज्या काही गरोदर माता आहेत त्यांची रीतसर नाव नोंदणी करणं, ते रजिस्ट्रेशन करणं, त्यांचं आता काय वय काय आहे, त्यांना आधी मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा
त्या पहिल्या वेळेस गरोदर आहेत का दुसऱ्या तिसऱ्या वेळेस गरोदर आहेत, किंवा त्यांचं आता वय काय आहे, त्यांना आधीची काही आजार आहेत का, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अन्य प्रकारची काही आजार त्यांना आहेत का, किंवा घरातलं वातावरण कसं आहे, घरामध्ये कुटुंब कसं आहे, सासू सासरे वगैरे. असं मैत्री म्हटल्यानंतर, फ्रेंडशिप म्हटल्यानंतर आपण सगळं सुख दुःख काय करतो, वाटून घेतो, एकमेकांना सुख दुःख सांगत असतो. तर अशा आपल्या वॉर्डमध्ये असणाऱ्या सगळ्या गरोदर मातांचं नंबर 1 रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. ज्यांच्याकडे कागद पेन असेल त्यांनी लिहून घेतलं तरी काही हरकत नाही. तर सर्वांनी आधी प्रथम, आज आपण सुट्टी असून सुद्धा आलेले आहेत, खरोखर आपलं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परंतु आपण जेव्हा उद्या आपण परत जेव्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाल तेव्हा सर्वात आधी शोध घ्या की आपल्या वॉर्डमध्ये किती गरोदर माता आहे, आणि त्या गरोदर मातांची आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपल्या वॉर्डाच्या जवळ जे काही रुरल हॉस्पिटल असेल किंवा PSC असेल किंवा आपल्या महापालिकेचं एखादं हॉस्पिटल असेल, तर व्यवस्थित सगळ्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत तिला कशा प्राप्त होतील, तिचा आहार पोषक असला पाहिजे, तिला ते लसीकरण वेळोवेळी मिळालं पाहिजे, तिच्यासाठी विटॅमिनच्या आयरनच्या गोळ्या व्यवस्थितरित्या तिला मिळालं पाहिजे, तिची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे, तिचं बाळ व्यवस्थित वाढतं की नाही हे सुद्धा आपल्याला नीटपणे डॉक्टरांकडून तपासून घेता आलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची म्हणजे तिच्या आरोग्याविषयीची काळजी घ्यायचीच आहे. आणि मैत्री करत असताना तिच्या कुटुंबाशी सुद्धा आपलं येणं जाणं ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये ज्या गरोदर माता आहेत आणि त्या गरोदर मातेच्या घरी आपल्याला जे काही घर भेट आपण म्हणतो, होम व्हिजिट जे आपण म्हणतो, ते आठवड्यातून 2दा-3दा होम व्हिजिट व्हावी. आणि एक फोन कॉल तर आपण रोज करू शकतो. फोन कॉल करणं असं काही मोठी अवघड गोष्ट नाहीये की कसं आहे, काय आहे, आनंदात आहे की नाही, कसं वाटतंय आज, तब्येत कशी आहे, असं जसं आपण मैत्रिणीशी बोलतो तशा प्रकारचे एक मैत्री त्या गरोदर मातेशी करून तिच्याशी एक सुसंवाद साधून तिच्या अडचणी जाणून घेऊन, आणि जेव्हा मैत्री होते ना, जेव्हा फ्रेंडशिप होते ना, तेव्हा काही जर तिला अडचण असेल तर ती मोकळेपणाने ते आपल्याशी नक्की बोलणार आहे. आणि त्यातल्या त्यात हे अशा गरोदर माता म्हणजे हे सोनोग्राफी करणं आणि पोटात असलेलं बाळ मुलगा आहे किंवा मुलगी आहे पाहणं, आणि मग मुलगी असेल ते नको नको म्हणून पुढच्या गोष्टी करणं, हे कुठे होतं की ज्या कुटुंबामध्ये आधीच्या मुली आहेत अशा माता या दिशेने वळू शकतात. आणि म्हणून जेव्हा आपण या मातांची हिस्ट्री घेत आहोत, जेव्हा आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करत आहोत, तेव्हा आपण एक पक्की नोंद घ्यायची की ही माता आहे, तिला आधीच्या 2 मुली आहेत आणि तिसऱ्या वेळा ही गरोदर झाली आहे. ही माता आहे, तिला आधीची 1 मुलगी आहे आणि दुसऱ्या वेळेस ती गरोदर आहे. ही माता आहे, तिला आधीच्या 3 मुली आहेत आणि आता परत 4थ्या वेळेस गरोदर आहे. तर अशा ज्या माता आहेत की ज्यांना आधीच्या मुली आहेत आणि अशा माता या होऊ शकतं की त्या सोनोग्राफीकडे वळतील, असं होऊ शकतं, दाट शक्यता आहे. मग अशा मातांशी आपण आणखी जास्त मैत्रीभाव ठेवला पाहिजे, जपला पाहिजे, वाढवला पाहिजे. आणि त्यांच्याशी इतकी छान फ्रेंडशिप झाली पाहिजे की कुठं जरी खुट्ट जरी झालं त्यांच्या घरी की कुणीही त्यांच्यावर दबाव आणला किंवा असं सांगितलं की आपण जाऊ सोनोग्राफी करू, मुलगा मुलगी पाहू वगैरे वगैरे, असं जरी घरातलं वातावरण दूषित झालं तरी पण त्या मातेने आपल्या या मैत्रिणीला सांगितलं पाहिजे, या आशाताईंना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे. खरं म्हणजे तुमचं नावच आशा आहे, आपलं नावच आशा आहे. जिथे निराशा आहे त्या निराशेतून बाहेर पडून एक आशेचा किरण दाखवण्यासाठी तुमचं नावच आशा आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही आशाची भूमिका ही बजवायची आहे. आणि यालाच आपण म्हटलेलं आहे ANC ट्रॅकिंग. ANC ट्रॅकिंग म्हणजे गरोदर माता हिचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना आरोग्याच्या सुविधा निर्माण करून देणं, त्यांच्याशी मैत्री करणं, आणि त्यांचं जोपर्यंत त्यांची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत ती मैत्री जी आहे, घट्ट मैत्री
ही सोडायची नाही, अशा प्रकारचा संकल्प करणं, याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन आपण रीतसर महापालिकेचं मला वाटतं ऑनलाईन सुद्धा पोर्टल आहे, तिथे आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. याची माहिती कदाचित आपल्याला नसेल, कदाचित तर आपल्या अधिकारी पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत, त्यांच्याकडून आपण ती पोर्टलची माहिती घेऊ शकता आणि रीतसर रीतीने हे आपल्याला करायचं आहे. हे काम केवळ जबाबदारी म्हणून नका करू, हे काम केवळ कर्तव्य भावनेतून नका करू, हे काम हे एक आई म्हणून करा, हे काम हे एक देवदूताची भूमिका म्हणून हे काम करा. कारण बघा की ही चिमुकलीची गर्भात आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग आई, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई, मला सावित्रीबाई फुलेंसारखं व्हायचंय, जिजा मातांसारखं कार्य करायचं आहे. आई, मला झाशीच्या राणीसारखं कार्य करायचे, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. अशी आत अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या चिमुकलीच्या हाकेला ओढ देण्यासाठी आपण ANC ट्रॅकिंग हा मुख्य कार्य आपल्याला करायचं आहे. ही माहिती पत्रिका सर्वांना मिळालेली असेल, त्या माहिती पत्रिकेतलं शेवटचं पान आपल्या हातामध्ये घ्या. सर्वांनी माहिती पत्रिकेतलं शेवटचं पान आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान. सोनोग्राफी मशीन शासकीय वरदान. कायद्याने लिंग परीक्षण करण्यास बंदी असूनही त्या बाबी होताना दिसतात. यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक असून त्या समाजाचाही सहभाग महत्वाचा ठरतो. सोनोग्राफी केंद्रास सामूहिक सदिच्छा भेट देऊन त्याविषयी जनजागृती करता येते. आणि त्यानंतर अंडरलाईन करा, रेड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री नंबर 1800-233-4475 तसेच 104 या फोन नंबरची मदत घ्यायची आहे. या पॅम्पलेट मध्ये मुद्दाम हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर कुठेही आपल्याला शंका आली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये की असं सोनोग्राफी मशीनवर अशा प्रकारचे गैर गोष्ट होताना आपल्याला दिसत आहे, मग ते पोर्टेबल असो किंवा कुठलं सोनोग्राफी सेंटर असो, कुठे का असेना, पण अशा प्रकारे अशा गोष्टी होताना दिसत आहेत, असं जेव्हा आपल्याला फक्त शंका जरी आली तरी पण आपण या फोन नंबरवर आपण फोन करू शकतो. या फोन नंबरवर तो जो काही आपण संदेश देणार आहात, जी काही आपण तक्रार करणार आहात, याची 100% ही नोंद होते आणि त्यावर कारवाई केली जाते. तर सर्वांनी या गोष्टी पक्क्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजे. हा फोन नंबर सर्वांनी आपल्या वहीत पण नोंद करा आणि ही माहिती पत्रिका जपून ठेवा. कुठेही थोडी जरी शंका जरी आपल्याला आली तरी पण आपण या फोन नंबरवर ही माहिती देऊ शकतो. त्याच्यामध्ये काळजी करायची नाही.
आपलं नाव गुप्त असणार आहे, किंबहुना आपलं नाव सांगितलं नाही तरी पण चालू शकतंय. परंतु अशा गोष्टी जिथे होत आहेत तिथे आपण कळवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर हा भाग खूप महत्वाचा आहे. मी आपल्याला सांगत होते की जेव्हा आपण वॉर्डमध्ये काम करत आहात तेव्हा सोनोग्राफी मशीनवर अशा गोष्टी होऊ नये हा एक भाग झाला. परंतु सोनोग्राफी मशीन पर्यंत कुणी जाऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तर आपला जो वॉर्ड आहे त्या वॉर्डच्या अंतर्गत म्हणजे जेवढी पण काही पॉप्युलेशन आहे, मला माहित नाही आता ताई आहेत आपल्या सोबत, ते एका वॉर्डमध्ये साधारणतः किती पॉप्युलेशन असतं? 2 ते 10,000, 9 ते 10,000 एवढं पॉप्युलेशन असतं एका वॉर्डमध्ये. 9 ते 10,000 एवढी लोकसंख्या तिथे उपस्थित असते. मग त्यासाठी आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी करता येतात जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. अशी भूमिका, असं वातावरण सुद्धा आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. मग त्यासाठी एक युक्ती आहे आणि ती युक्ती अशी की प्रत्येक वॉर्डामध्ये एक आदरणीय नगरसेवक सर असतात किंवा मॅडम असतात, बरोबर आहे ना? प्रत्येक वॉर्डामध्ये एक नगरसेवक मॅडम किंवा सर असतात. तर त्या आदरणीय महोदयांना सोबत घेऊन आपण महिन्यातून एक अशी वॉर्ड मीटिंग यासाठी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आदरणीय नगरसेवक आणि त्यासोबतच 5 आपल्या महिला त्याच वॉर्डामधल्या आणि 5 असे भाऊ म्हणजे पुरुष असं घेऊन ते 10 आणि आपले एक नगरसेवक असे एक 11 आणि अशा काही एक 12 असे एक समिती स्थापन करू शकतो आणि त्या समितीद्वारे काही कार्य करू शकतो. म्हणजे जे ऍक्टिव्ह आहेत आपल्या वॉर्डमध्ये 10 पुरुष 10 स्त्री आणि नगरसेवक, आदरणीय नगरसेवक आणि एक आशाताई, अशाने मिळून नेमकं काय करायचं? तर एक छोटीशी योजना आहे आणि खूप परिणामकारक आहे आणि खूप उत्तमरित्या ती काम करते आणि लोकसहभागाची ती योजना आहे. ती योजना अशी आहे की समजा आता ताईंचं वॉर्ड आहे, ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. आदरणीय सुनीता ताई, त्यांच्या लहानपणापासून आम्ही एकमेकींना ओळखतो आणि त्यांचं कार्य मोठं कार्य आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर आज त्या विराजमान आहेत आणि त्यांचं जे कर्तव्य भावनेची जी काही मोठी उंची आहे त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. समजा आता ताईंच्या वॉर्डमध्ये 10,000 लोकसंख्या असणारा हा वॉर्ड आहे आणि त्या वॉर्डामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्याचा कन्या जन्म आनंद उत्सव हा साजरा झाला पाहिजे. कशा पद्धतीने? तर या वॉर्डमध्ये 10,000 जे व्यक्ती आहेत तर प्रत्येकाने 10 रुपयाचं योगदान द्यायचं. किती रुपयाचं योगदान द्यायचं? 10 रुपयाचं योगदान द्यायचं. अवघड आहे का? अवघड आहे का? काही अवघड आहे का? नाही, सोपं आहे. 10 रुपये देणं सोपं आहे. समजा आता ताईंच्या वॉर्डमध्ये 10,000 लोकसंख्या आहे, इथे एका चिमुकलीचा जन्म झालेला आहे आणि तिचा जन्म झाला हे सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला गेले की अरे आली लक्ष्मी आली घरात, तोच दिवाळी दसरा, अमुक अमुक यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालंय वगैरे वगैरे. आणि प्रत्येकाने एक QR कोड करा, प्रत्येकाने 10 रुपये एका ठिकाणी जमा करा. तर 10,000 लोकांनी जर 10 रुपये दिले तर किती जमा होतील? बोला किती जमा होतील? 10,000 गुणिले 10 किती झाले? 1 लाख. करेक्ट. झाली का मुलगी एक लखोपती? मुलगी झाली का लखोपती? तर ते 1 लाख रुपये लक्षात घ्या, लोकसहभागातून मिळालेले 1 लाख रुपये जेव्हा 1 लाख रुपयाची एफडी करू, अजून तो चिमुकलीच आहे ती, 1 लाख रुपयाची एफडी करू, ठेव पावती करू, तर जेव्हा ती मुलगी 10वी पास होऊन बाहेर येईल 15 वर्षानंतर त्याची किती होती? नक्कीच 3 किंवा 4 लाख पर्यंत ते जातील. मग आपल्या वॉर्ड मधली प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तो कोणाला नको आहे का?
नकोय का कोणाला? मग मुलीला नको नको कुणी म्हणेल का? नको बा माझ्या पोटात मुलगी नको कुणी म्हणेल का? म्हणतील नाही मुलगीच असलेली बरी आहे, है ना? चांगलं आहे, मुलगीच असलेली चांगली आहे, लखोपती होणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. मग योजना नीट समजून घ्यायची. योजनेचं नाव आहे 10 रुपयाची जादू योजना. 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना. काय नाव आहे? 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना. आपल्याला आदरणीय सभापती मॅडम मदत करणार आहे प्रत्येक वॉर्डमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी. करणार ना? करणार आहे. तर मॅडमच्या माध्यमातून जेव्हा सगळ्या नगरसेवकांना हा संदेश जाईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारची समिती स्थापन होईल आणि वार्डामध्ये मुलीचा जन्म झाला आणि सर्वांनी 10-10 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करून मुलगी अजून तर जन्मालाच आली, पहिल्याच दिवशी लखोपती झाली, है ना? तर ही लखोपती योजनेमध्ये सहभागी कोण कोण होणार आहे हात वर करू. असा मोठा उंच हात करा. मॅडमच्या नेतृत्वाखाली. सर आपल्याला यायचं. व्हेरी गुड. थँक्यू 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 सो मच. म्हणजे जन्माला येतानाच मुलगी जर लखोपती झाली तर ती कोणाला नकोय का? सर्वांना पाहिजे आहे, है ना? आणि म्हणून मुलीला नको नको म्हणण्याची जी प्रवृत्ती समाजामध्ये आहे त्यांना आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. मुलगी हवी हवीशी वाटली पाहिजे. हा माझी मुलगी, गोड मुलगी, किती सुंदर मुलगी, अरे बाबा माझं भविष्य मुलगी, माझ्या घराचं घराण्याचं भूषण मुलगी, समाजाचं भूषण मुलगी, देश घडवणारी मुलगी. अशा प्रकारे त्या मुलीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि म्हणून ही लखोपती योजना आपल्याला प्रत्येक वॉर्डामधून राबवायची आहे. त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम आहे आणि तो 11 कलमी कृती कार्यक्रम मी आपल्याला समजून सांगत आहे. स्लाइड शोच्या माध्यमातून आता आपण पुढे जाऊया. 2007 साली आदरणीय राष्ट्रपती मॅडम प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्याशी भेट झाली. त्यांच्या हस्ते सन्मान झाला आणि तेव्हा ताईंनी जो संदेश दिला तो पाहूया पुढे. नेक्स्ट प्लीज. हा संदेश ताईंनी दिला आणि त्यानंतर गाव पातळीवर समितीची स्थापना झाली आणि गाव पातळीवर समितीची स्थापना झाल्यानंतर की प्रत्येक गावागावातून स्त्री जन्माच्या स्वागताविषयी लेख वाचवण्यासाठी ज्या समिती स्थापन झाल्या त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यशाळा अख्ख्या महाराष्ट्रातून घेतल्या गेल्या. पुढे जाऊयात. मग स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारणं आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत की मुलगाच हवा हा अर्थाच असेल, मुलीला मिळालेली दुय्यम वागणूक असेल, महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक असुरक्षितता असेल, हुंड्याची पद्धती असेल, मुलगी अविवाहित राहिल्यास कुटुंबाला कलंक आहे अशी भावना असेल, गर्भ लिंग निधनाची सहज आणि परवडण्याजोगी उपलब्धता असेल, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नीतिमत्ता असेल किंवा काही राज्यामध्ये असणारे 2 अपत्य धोरण असेल, महिलांचे झालेले वस्तू म्हणून झालेले बाजारीकरण असेल, याने अशा प्रकारच्या कारण हे स्त्री भ्रूण हत्या होताना आपल्याला दिसत आहेत. पुढे जाऊयात. आणि सामाजिक दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे की आज अनेक मुलं लग्नासाठी उभे आहेत पण त्यांना मुली मिळत नाहीत. समाजाची घडी विस्कटून गेलेली आहे. स्त्री पुरुषांमध्ये असंतुलन निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये स्त्रियांच्या सुरक्षितेचा प्रश्न इतका ऐरणीवर आलेला आहे की मुलगी, ती बालवाडीतली मुलगी जरी शाळेमध्ये गेली तर ती जरी येईपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव नसतो. लहान असो मोठी असो, आजी असणाऱ्या या म्हणजे बाईचं सुद्धा सुरक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे प्रश्नचिन्ह समोर आलेलं आहे. आपण पाहतोय की राजस्थान मधल्या डांग जिल्ह्यामध्ये 8 भावांनी मिळून एकाच स्त्री बरोबर लग्न केलेलं आहे. अशा प्रकारची वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. खाली आपण पाहतो की राजस्थान मधील बाड़मेर या जिल्ह्यामध्ये 400 मुलं आहेत आणि मुली फक्त 2 आहेत. ज्याची मुली जे फोटो आपल्याला इथे दिसत आहेत एवढ्याच फक्त 2 मुली त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे किती मोठं असुरक्षतेचं वातावरण आहे. इथे महाराष्ट्रात पहा की लेक सुरक्षित कुठे, चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी महाराष्ट्र हादरला. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहतो आणि इथे सुद्धा आपल्याला या चिमुकलीच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत आणि त्या आपल्याला थांबवायच्याच आहेत. पुढे जाऊया.
त्यानंतर हरियाणामध्ये लडकी दो वोट लो अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणखी पुढे जाऊयात. लिंग गुणोत्तरचा जर विचार केला तर 2023 ला 907 एवढं लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं होतं आणि 2024 ला थोडी वाढ झाली 912. तरी पण आपण अजून खूप मागे आहोत आणि आपल्याला मोठा पल्ला इथून पुढच्या भविष्यामध्ये गाठायचा आहे. पुढे जाऊया. आणि हे एकंदरीत प्रत्येक जिल्ह्याचं हे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर आपल्या समोर इथे आहे. पुढे जाऊया. आणि स्पेशली म्हणजे आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरचा हा लिंग गुणोत्तर आहे आणि याच्यामध्ये महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 1000 मुलांच्या मागे 887 फक्त 887 मुली आहेत. 1000 मुलांच्या मागे फक्त 887 मुली आहेत. एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणून जर आपण अभ्यास केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आपल्या महापालिकेमध्ये च्या कार्यक्षेत्रामध्येच आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांची ही मोठी जबाबदारी आज आहे. पुढे जाऊया. मग जेव्हा केव्हा आपण याचा अभ्यास करतो तेव्हा मुख्यतः 3 प्रकारे त्याचा अभ्यास केला जातो की अशा आता हे गाव नाही, आता आपण वॉर्ड म्हणूया की जिथे 800 पेक्षा कमी लिंग गुणोत्तर आहे त्याला डबल रेड झोन असं टायटल देऊन एव्हरी डे त्याचा फॉलो घेतला जातो. आणि ज्या गावांमध्ये ज्या वॉर्डमध्ये सेक्स रेशो हा 1000 पेक्षा जास्त आहे त्यांचं कौतुक केलं जातं. आणि गरोदर मातांची म्हणजे ज्यांना आधी मुली आहेत जो विषय मी आधीच तिथे मांडला त्याला ANC ट्रॅकिंग असं म्हटलं जातं आणि ती मुख्य भूमिका एक देवदूताची भूमिका आपल्या सर्व आशाताईंची आहे. पुढे जाऊयात. मग याच्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम आहे जो ती माहिती पत्रिका आपल्या हातामध्ये आहे. नंबर 1. पुढे जाऊया. त्यातला पहिला कलम आहे की नेक्स्ट प्लीज. याच्यातला पहिला कलम जो आहे तो म्हणजे कमिटी स्थापन करणं. मी आताच आपल्याला कमिटी कशी स्थापन करायची याविषयी माहिती दिलेली आहे. नगरसेवक 10 स्त्रिया 10 पुरुष आणि 1 आशाताई. पुढे जाऊया. त्यानंतर परिसर अभ्यास म्हणजे आपल्या वॉर्डमध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत याचा एक चार्ट बनवायचा आहे. त्याचा एक बॅनर करायचा आहे आणि सर्वांना दिसेल अशा ठिकाणी तो डिस्प्ले करायचा आहे. आपल्या वॉर्डमध्ये 0 ते 6 वयोगटामध्ये मुलांची संख्या किती, मुलींची संख्या किती हा त्याची पूर्ण मोजणी करून आपल्याला हा चार्ट जिथे सर्वजण येतात जातात अशा ठिकाणी तो डिस्प्ले करायचा आहे. याच्यामध्ये मागे घ्या 1 मिनिट. याच्यामध्ये विशेष एक लक्ष घ्या की आपण मंथ वाईज याच्यामध्ये चार्टिंग केलेलं आहे की स्त्री जन्माचे स्वागत करा. इथे ग्रामपंचायत म्हटलं, इथं तुम्ही वॉर्ड म्हणा, खाली महापालिका कार्यक्षेत्र म्हणा, 0 ते 6 वयोगटातील मुलांची मुलींची संख्या. इथे महिना दिलाय जानेवारी फेब्रुवारी पासून डिसेंबर पर्यंत. 0 ते 6 वयोगटातील मुलांची संख्या आणि मुलींची संख्या याची नोंद घ्यायची आहे. आणि शेवटी डिसेंबर 2026 ला आपल्या वॉर्डमध्ये मुलींची संख्या किती आणि मुलांची संख्या किती याचा जो सेक्स रेशो आहे तो तिथे नमूद करायचा आहे. ज्या वॉर्डामध्ये सेक्स रेशो इम्प्रूव्ह होईल अशा वॉर्डाला बक्षीस द्यावं अशी विनंती मी आदरणीय ताईंना करेन की जोरात वाजवा. ताईंनी ती विनंती मान्य केलेली आहे. ज्या वॉर्डमध्ये सेक्स रेशो इम्प्रूव्ह झालेला दिसेल वर्षभराच्या कालावधीमध्ये, आता आपण भेटलेलो आहोत एप्रिल महिन्यामध्ये, पण ठीक आहे एप्रिल टू एप्रिल आपण पाहूया आणि पुढच्या एप्रिलमध्ये ज्या वॉर्डचा सेक्स रेशो पहिल्यापेक्षा अत्यंत उत्तम रीतीने इम्प्रूव्ह झालेला असेल त्या वॉर्डाला ताईंच्या अधिकाराखाली नक्कीच बक्षीस मिळणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आपण पाहतोय आणखी पुढे जाऊयात हे वेगवेगळ्या कार्यशाळाच्या सगळ्या. मग ग्रामसभा घेणे, ग्रामसभेमध्ये ठराव घेणे, तशा पद्धतीने आपण वॉर्ड सभा घेऊ शकतो. आदरणीय नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली वॉर्ड सभा घ्यायची. वॉर्ड सभेमध्ये असा एक ठराव घ्यायचा, रिझोल्युशन पास करून घ्यायचं की आमच्या वॉर्डमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि जन्माला येणाऱ्या
चिमुकलीचे कन्या जन्म आनंद सोहळ्याने तिचं स्वागत करू, अशा प्रकारचा एक ठराव आपल्या वॉर्डमध्ये घ्यायचा आहे. आणि त्यासाठी 10 रुपयाची जादू योजना, 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना ही राबवू, या ठरावामध्येच ते नमूद करायचं आहे. आणि अशा प्रकारे जन्माला येणारी प्रत्येक चिमुकली जर लखोपती झाली तर नक्कीच स्त्री जन्माचे स्वागत घरोघरी होऊन हा जो सेक्स रेशो आहे हा 100% चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे. पुढे जाऊया. तर अशा प्रकारचा ठराव घेतला जातो, त्याचं हे ड्राफ्टिंग आहे. ड्राफ्टिंग नंतर मी आदरणीय समितीला इथे शेअर करेन. त्या माध्यमातून 3 मुद्दे म्हटले मी की नंबर 1 की आमच्या वॉर्डमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. नंबर 2 जन्माला येणाऱ्या प्रत्येक चिमुकलीचं आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू, म्हणजे तिला कपडे देऊ, झबलं देऊ आणि तिच्या आईला खणा नारळाने ओटी भरू, अशा प्रकारे त्या कुटुंबाचं स्वागत करू. आणि नंबर 3 10 रुपयाची जादू योजना, लखोपती योजना राबवू, अशी हे ठरावाचे 3 मुद्दे आहेत. आणि त्या 3 मुद्दे घेऊन आपल्याला वॉर्ड सभा घ्यायची आहेत. पुढे जाऊयात, आणखी पुढे जाऊयात. अशा प्रकारचा ठराव आम्ही अहिल्यानगरमध्ये सुद्धा घेतलेला आहे. 10 रुपयाची जादू योजना. आणखी पुढे जाऊयात. अशा एक 10 रुपयाची जादू योजना राहता तालुक्यामध्ये एका शाळेने सुद्धा राबवलेली आहे. म्हणजे साधारणतः 18 वर्षापूर्वी मी त्या शाळेमध्ये गेली होती आणि तेव्हा मी ही योजना त्यांना सांगितली होती. ती योजना त्यांनी तिथे राबवली आणि त्या तिथल्या 17 मुली आज लखोपती झालेल्या आहेत. पुढे जर नेक्स्ट प्लीज या पाया. 17 मुली, या 17 मुलींना एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर 1-1 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. अशी प्रत्येक मुलगी, आता ही जी लखोपती योजना होती ही शाळेची होती, त्यामुळे हे म्हणजे लाख रुपये निर्माण व्हायला 15 वर्ष झाले. परंतु वॉर्डाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे ती जन्मताच लखोपती होणार आहे. हा त्यातला फरक आहे. म्हणजे जन्मताच स्त्री लखोपती होईल आणि जसं जसं तिचं वय वाढत जाईल ते ठेव पावतीची रक्कम आणखी वाढत जाईल. आणि जेव्हा ती 10वी पास होईल तेव्हा तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी एवढी मोठी अमाऊंट तिला प्राप्त होणार आहे, एवढी मोठी लक्ष्मी तिला प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी फक्त आपल्याला आज ठराव करणं, रिझोल्युशन पास करून घेणं आणि लोकशिक्षण जनजागृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. आणखी बऱ्याच योजना आहेत, मी जस्ट नाव असते, तुम्हाला त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये त्याची विशेष माहिती मिळेल. एकुलती एक लाडाची लेक. पुढे जाऊया. प्रधानमंत्री मातृवंदन योजना. नेक्स्ट प्लीज. लेक लाडकी योजना. नेक्स्ट. पुढे जाऊया. मुलींसाठी मोफत सायकल योजना. पुढे. पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना. नेक्स्ट. कन्यादान योजना. नेक्स्ट. आता 4था कलम आहे. तुमच्याकडे ही माहिती पत्रिका आहे. माहिती पत्रिका सर्वांनी हातामध्ये घ्या. मी तुम्हाला आता स्त्री भ्रूण हत्या होण्याची कारणं सांगितली, विविध योजना सुद्धा याच्यामध्ये नोंद केलेली आहे. परिसर अभ्यासाविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठराव, त्याची अंमलबजावणी याविषयी आपण बोललेलो आहोत. कन्या जन्म आनंद सोहळा याविषयी माहिती मिळालेली आहे. आणि पुढचा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान. आपल्या वॉर्डाच्या अंतर्गत ज्यांना फक्त मुली आहेत, ज्यांना फक्त मुली आहेत अशा कुटुंबाचा आपल्याला सन्मान करायचा आहे. का? कारण खूप वेळा असं आपण पाहिलंय आहे की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच आहेत अशा कुटुंबाला डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही, हळदी कुंकूला बोलवलं जात नाही, त्यांना थोडंसं रिजेक्ट केलं जातं, वेगळं ठेवलं जातं. तर त्यांना परत मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचा गौरव करणं, त्यांचा सन्मान करणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी विशेष सन्मान सोहळा आज सुद्धा आपण इथे करणार आहोत. आज ज्या आपल्या सगळ्या आशा ताई म्हणजे माझ्या भाषेत देवदूत ज्या एवढ्या उपस्थित आहेत, या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये म्हणजे ज्यांच्याकडे फक्त मुली आहेत असे भाग्यवान कुटुंब किती आहेत त्यांनी हात वर करायचं. फक्त मुली, मुलगा नाही, घरात मुलगा नाही आणि फक्त मुली आहेत, या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या
सगळ्यांचा सन्मान आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत. हा सगळ्यांचा सन्मान आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत आणि अशाच प्रकारचा सन्मान आपल्याला आपल्या आपल्या वॉर्डमध्ये करायचा आहे. ही बातमी आपण पाहतोय, मुलगा होत नसल्याने छळ महिलेची आत्महत्या. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये मुलगा होत नाही त्या महिलेला इतका त्रास दिला जातो की तिला दुसरं लग्न करण्याची धमकी दिली जाते किंवा तिला इतका हिंसाचार अत्याचार केला जातो की ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला समाजामध्ये दिसत आहे आणि हे जे चित्र आहे, ही जी बातमी आहे ही याच वर्षातली 2026 ची आहे. म्हणजे या आजच्या आधुनिक जगामध्ये सुद्धा अशा प्रकारचं कृत्य आपल्याला होताना दिसत आहे. नेक्स्ट प्लीज. मग असं का होतं तर हे जे विज्ञान आहे की समजा मातेच्या पोटी मुलगा जन्माला आला नाही तो दोष कोणाकडे गेला पाहिजे. या मागचं जे विज्ञान आहे हे विज्ञान कोणाला माहिती नाही. एक मोठा गैरसमज आहे. त्या गैरसमजातून बाहेर येण्यासाठी हे विज्ञान सगळ्यांना समजलं पाहिजे. परत आपली माहिती पत्रिका हातामध्ये घ्या. त्याच्यामध्ये एक चार्ट आहे. नंबर 5 वर एक चार्ट आहे. नंबर 5 वर एक चार्ट आहे. त्याच्यामध्ये एक्स आणि एक्स हे 2 क्रोमोझोम आईकडे असतात. एक्स आणि वाय हे 2 क्रोमोझोम वडिलांकडे असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले. तो कोणाचा जन्म व्हायला पाहिजे. मुलीचा जन्म व्हायला पाहिजे. आईकडून एक्स आला, यावेळेस वडिलांकडून वाय आला, एक्स वाय झाले. तो कोणाचा जन्म व्हायला पाहिजे. मुलाचा जन्म व्हायला पाहिजे. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं गुणसूत्र आवश्यक आहे. वाय गुणसूत्र आवश्यक आहे. ते वाय गुणसूत्र कोणाकडे आहे. ते पुरुषांकडे आहे. मग जर मातेच्या पोटी मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाकडे गेला पाहिजे. पुरुषांकडे गेला पाहिजे. परंतु आपण दोष हा शब्द इथे वापरायचा नाही, कारण आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही. आपल्याला ही जी वाईट परंपरा आहे ती मात्र आपल्याला नष्ट करायची आहे. जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तो दोषी आईला नाही केलं पाहिजे. विज्ञान हे सांगतं की मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं. मुलगा किंवा मुलगी जन्मणे हे सर्वस्वी पतीच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं. हे वैज्ञानिक सत्य प्रत्येक घरोघरी पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून एक योजना आपण काढली आणि ती योजना अशी की आपल्या 7वी 8वी 9वी 10वी या विद्यार्थिनींना हा चार्ट समजावून सांगायचा. 7वी 8वी 9वी 10वी प्रत्येक शाळेतून हा चार्ट समजून सांगायचा आणि मुलांना एक होमवर्क द्यायचा आहे की प्रत्येकाने आपापल्या कुटुंबामध्ये आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा आत्या मामा काका काकी जे कोणी आहेत सगळे त्यांना हा चार्ट समजून सांगायचा. म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये जो मोठा गैरसमज आहे हा गैरसमज दूर होणार आहे. कारण प्रत्येक घरोघरी आपण वॉर्डापुरतं पोहोचू शकू पण शाळेच्या माध्यमातून आपण सर्व दूर घरोघरी पोहोचणार आहोत. म्हणून अशा कार्यशाळेला आम्ही विनंती करतो की शिक्षण विभागातले सुद्धा अधिकारी असले पाहिजे. आपल्या महापालिकेच्या पण शाळा असणारच आहेत. त्या माध्यमातून 7वी 8वी 9वी 10वी आणि हा जो काही चार्ट आहे याचा बॅनर हा प्रत्येक शाळेमध्ये कुठे ना कुठे डिस्प्ले झाला पाहिजे. अशा प्रकारचा बॅनर शाळेमध्ये डिस्प्ले झाला पाहिजे. आणि हा जो चार्ट आहे सोपा आहे, साधा आहे. एका कुठल्याही शिक्षकांनी जर प्रत्येकांना एकत्र बसून हा चार्ट समजून सांगितला आणि वहीवर सुद्धा हा चार्ट सहजतेने आपण काढू शकतो. प्रत्येकाने आपापल्या वहीमध्ये त्याची नोंद घेतली आणि घरी जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाला जर हे समजून सांगितलं तो खूप मोठी क्रांती होणार आहे. क्रांती होणार आहे, परिवर्तन होणार आहे आणि हा मोठा गैरसमजातून बाहेर येणार आहोत. आणि आता ही जी काही मातेला आत्महत्या करण्याची जी नौबत आलेली आहे त्यापासून या मातेची सुटका होणार आहे. पुढे जाऊया. आणि 6वा कलम आहे मानसिकता बदलणं. मुलाला म्हटलं जातं वंशाचा दिवा आणि मुलीला म्हटलं जातं पराया धन. खरं म्हणजे माझ्या कवितेच्या 4 ओळी आहेत, मी सांगते आपल्याला
की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष, स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. तर मुलाला म्हटलं जातं वंशाचा दिवा आणि मुलीला म्हटलं जातं पराया धन. आपल्या सगळ्यांना लहानपणीची गोष्ट आठवत असेल, तुम्ही सगळे शाळेत गेलेला असाल तर शाळेमध्ये समजा फळ्यावर एकदा शिक्षकांनी एक रेष काढली खडूनी आणि सांगितलं की त्या रेषेला हात न लावता ती रेष छोटी करून दाखवा. कसं करणार, कसं करणार. हा बरोबर, करेक्ट करेक्ट. तर त्याच्या खाली त्याच्यापेक्षा मोठी रेष काढली तर ती रेष आपोआप काय होणार आहे, छोटी होणार आहे. मग स्त्री भ्रूण हत्या करू नका, स्त्री भ्रूण हत्या करू नका, किंवा मुलगाच वंशाचा दिवा आहे, मुलगाच वंशाचा दिवा आहे, हे खोडण्यापेक्षा याला हात न लावता हे आपण मोठं करू, याला छोटं करू. कसं, तर मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. मुलगा जर वंशाचा दिवा असेल, आहे म्हणू आपण, चला आहे है ना, ते खोडायचं नाही आपल्याला. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं अत्यंत पवित्र असं कार्य ती करते. झाली रेष मोठी झाली, आपोआप झाली. खोडलं का आपण, नाही खोडलं. परंपरेने ते चालत आलंय, मुलगा हाच वंशाचा दिवा, मुलगा हाच वंशाचा दिवा. आपली आई पण तेच म्हणते, आपली सासू पण तेच म्हणते, आपली बहीण पण तेच म्हणते. पुरुषांपर्यंत जायची गरज नाही, है की नाही. मग कशाला खोडाखोडी करा, चला असू द्या. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र कार्य ती करते है ना. अशी मोठी रेष करायची. आणि त्यासाठी म्हणून म्हणजे सामाजिक परिवर्तन होण्यासाठी, लोक जागृती होण्यासाठी, लोक शिक्षण होण्यासाठी मी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तकाचं नाव आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. याची 25वी आवृत्ती आता प्रकाशित झालेली आहे, 25वी आवृत्ती. आणि या पुस्तकामध्ये 9 छोट्या छोट्या नाटिका आहेत. त्यामध्ये 6 मराठी आहेत आणि 3 हिंदी नाटिका आहेत. याच्यामध्ये PCPNDT कायदा आहे, कायद्याचं जागरण आहे, त्याचे नीती नियम आहेत. 11 कलमी कृती कार्यक्रम जो आज आपण समजून घेत आहोत तो आहे. याच्यामध्ये खूपशा कविता आहेत, त्याच्यामध्ये खूपशी गीत आहेत, याच्यामध्ये पोस्टरसाठी खूपसे स्लोगन पण आहे. आणि विशेष आणखी याच्यामध्ये काय आहे तर पाठीमागे QR कोड आहे आणि तो जर आपण स्कॅन केला तर अख्खं पुस्तक ऑडिओ बुक आहे, अवघं पुस्तक ऑडिओ बुक आहे. म्हणजे 9च्या 9 नाटिका जसं आकाशवाणीवरून रेडिओवरून आपण ऐकतो तसं बॅकग्राऊंड म्युझिक सहित आपाप आपल्या मोबाईल मध्ये येणार आहे. तर या 9 नाटिका आणि प्रत्येक नाटिका ही 10-12 मिनिटाची नाटिका आहे. तर आपण कुठल्याही व्यासपीठावरून कुठल्याही कार्यक्रमाच्या आधी किंवा नंतर या नाटिका प्ले करून फक्त ऍक्शन करू शकतो. डायलॉग पाठ करण्याची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत. फक्त आपल्याला 2-3 प्रॅक्टिस नंतर ऍक्शन करून समाज प्रबोधन आणि लोक जागृतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. नेक्स्ट प्लीज. त्यानंतर अनेक ठिकाणी मुलीचं वेगवेगळ्या प्रकारचं नामकरण केलेलं असतं. कुणी नकोशी म्हणतं, नकोसा म्हणतं, फसीबाई म्हणतं, निराशा म्हणतं, दुखी म्हणतं. अशा प्रकारची निगेटिव्ह नाव मुलींची ठेवली जातात. तर आपल्याही वॉर्डामध्ये असं जर कुठले नाव असेल तर आपण त्याचं पुनर्नामकरण करू शकतो. पुढे जाऊया.
आणखी पुढे जाऊया. तर अशा अनेक प्रकारच्या नकोशी नावांच्या मुलींचं आपण नामकरण केलेलं आहे. त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यामध्ये झाली. 253 नकोशी नावाच्या मुली आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सापडल्या. त्यांच्या एकत्रितपणे आम्ही सगळ्या पालकांचं प्रबोधन केलं आणि त्यांच्या सगळ्यांचं रिनेमिंग सेरेमनी आणि परत एकदा सगळ्यांचं बारसं करून त्यांना नवीन नाव दिलं. शाळेमध्ये नाव बदललं, आधार कार्डावर नाव बदललं आणि सगळी गॅझेटमध्ये सुद्धा त्यांचं नाव बदललं. अशा प्रकारचा उपक्रम झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून मला फोन आले की आमच्या गावामध्ये इतक्या नकोशी असं आहे. त्यानंतर एक असं नाव आलं की ज्या गावाच्या सरपंच होत्या त्यांचं स्वतःच नाव नकोशी होतं, तर त्यांचं सुद्धा मग आम्ही नामकरण केलं. पुढे जाऊया. हे बघा, हे सरपंच ताई आहेत आणि या सरपंच ताईंचं नाव नकोशी होतं आणि त्या 7वी मुलगी होती त्या कुटुंबामध्ये. 7वी मुलगी आणि नकोशी आणि इतक्या कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून त्यांनी उत्तम काम केलं, पण नाव नकोशी होतं. पण जेव्हा त्यांना समजलं की असं आपण नाव बदलू शकतो, त्यांनी स्वतः मला फोन केला. मी त्यांच्या गावी गेले, 1200 महिलांच्या साक्षीने त्यांचं नामकरण केलं, जयश्री नाव ठेवलं. पुढे जाऊया. तर हे सातारा जिल्ह्याचा आहे, व्हिडिओ आहे. युट्यूबला हा व्हिडिओ ऑलरेडी उपस्थित आहे. आपण डॉक्टर सुधा कांकरे या नकोशी असं जर युट्यूबला टाईप केलं तर अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पुढे जाऊयात. त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने आजपर्यंत आपण 1200 मुलींचं नामकरण केलं. ज्या मुली नकोशी नावाच्या होत्या अशा 1200 मुलींचं नामकरण केलं आणि त्या 1200 मुलींचाही एक मागोवा टाइम्स ऑफ इंडियाने घेतला की त्यांच्या जीवनामध्ये काय काय बदल झाला. म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ 1985 साली मी सुरू केली. तेव्हा 1985 साली 40 वर्ष झाली आणि त्यावेळेस म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत 1200 मुलींचं नामकरण झालं. तर या 40 वर्षामध्ये त्यांच्या जीवनात काय काय बदल झाला. त्यांची शाळा झाली, कॉलेज झाली, त्यांचं लग्न झालं, त्यांचं प्रोफेशन, कोणाचा जॉब झाला, काय काय बदल झाला हे टाइम्स ऑफ इंडियाने त्याचा सर्वे केला आणि ग्लोबली तो प्रसिद्ध केला, सगळ्या जगभर प्रसिद्ध केला. त्याचं हे चित्र आपण इथे पाहत आहोत. त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेला आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्या अधिकारी, पदाधिकारी, डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत. एवढा बदल त्यांच्यामध्ये झालेला आहे. पुढे जाऊया. युवा पिढीचा सहभागी या चळवळीमध्ये आवश्यक आहे. पुढे जाऊया. त्यासाठी अनेक NCC आहेत किंवा NSS स्टुडंट्स आहेत. पुढे जाऊयात. नेक्स्ट प्लीज. नंतर नेहरू युवा केंद्र आहे. नेक्स्ट. आपण रॅली काढू शकतो. नेक्स्ट. युवक बिरादरीच्या या मोहिमेची मी अध्यक्ष होते. संपूर्ण भारतभर आपण यासाठी भ्रमण केलेलं आहे. नेक्स्ट. त्यानंतर अत्यंत महत्वाचा विषय आणि तो म्हणजे लोकसहभागातून परिवर्तन करण्यासाठी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. म्हणजे विवाह सोहळा प्रत्येक कुटुंबामध्ये आज न उद्या होणारच असतो आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये युजली पाहिलं तर मेजॉरिटी ठिकाणी हे 7 फेरे घेतले जातात. 7 फेरे म्हणजे पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनासोबत अजून एक वचन आपल्याला जोडायचं आहे आणि ते वचन म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही प्रेमाने तिचं स्वागत करू, तिला शिकू आणि तिला तिच्या पायावर उभं करू. अशा प्रकारचा संकल्प विवाह सोहळ्यामध्येच करायचा, त्या फेऱ्यांसोबतच करायचा आणि त्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेक ही भारी. आपण माहिती पत्रिका परत हातात घ्या, त्याच्यामध्ये मंत्र लिहिलेला आहे. 8 नंबरचा कॉलम काढा, त्याच्यावर मंत्र लिहिलेला आहे की लेका एवढीच लेक ही भारी, लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. हा मंत्राचा बोट करून मंडपामध्ये लावायचा आहे. पंडितजींना हा मंत्र समजावून सांगायचा आहे आणि फेरे घेत असताना पंडितजीने हा मंत्र उच्चार करायचा आहे. तर अशा प्रकारचा 8वा फेरा घेऊन हे विवाह सोहळे आजपर्यंत भारतामध्ये 11,500 पेक्षा जास्त संपन्न झालेले आहेत. तर आपणही आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या वॉर्डामध्ये जेव्हा जेव्हा विवाह सोहळे होतील
तेव्हा ती माहिती आपण त्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृतीचा हा भाग आपण पुढे नेऊ शकतो. 2008ला जेव्हा आरोग्य मुख्य सचिवालय आपल्या मुंबईमध्ये या बॅनरचं उद्घाटन झालेलं दिसत आहे. पुढे जाऊया. 5,000 जेव्हा जोडप्यांनी 8वे फेरी पूर्ण केले तेव्हा आदरणीय अण्णा हजारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुढे जाऊया. त्यानंतर आतापर्यंत 11,500 पेक्षा जास्त विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा घेतला गेला. पुढे जाऊया. हे लोकमंगल प्रतिष्ठान सोलापूरमध्ये आतापर्यंत 5,000 विवाह सोहळे झाले, त्याच्यामध्ये 8वा फेरा घेतला गेला. परंतु म्हणजे संभाजीनगरमध्येच अजून एक पण 8वा फेरा झालेला नाहीये. आपल्या माध्यमातून तो नक्की होईल असा विश्वास मला वाटतो. पुढे जाऊया. आणखी पुढे जाऊया. त्यानंतर आहे ANC ट्रॅकिंग. त्याविषयी मी आधीच आपल्याशी सविस्तर बोललेले आहेत. पुढे जाऊया. हा आशाताईचा वर्कशॉप जो आता आशाताई माझ्या समोर आहे. पुढे जाऊया. आणखी पुढे जाऊया. मी सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितले. त्यात आणखीन एक गोष्ट की हे चित्र आपल्याला दिसते सामूहिक गोदभराई म्हणजे सामूहिक डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये जे दिसतात माझ्या सुनबाई आहेत तेव्हा त्या गरोदर होत्या. आता आम्ही सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम घेतले. पुढे जाऊया. आणि सगळ्यांना गर्भरक्षण आणि गर्भसंस्काराची शपथ दिली. पुढे जाऊया. आणि त्यानंतर मला सुद्धा अशा चिमुकल्या 2 नाती झालेल्या आहेत आणि त्या नातींचा फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवला आहे. स्पेशली माझा मोबाईल इथं. या 2 आमच्या नाती श्लोका आणि स्मिरा. टाळ्या तर वाजले पाहिजे. तर आपण सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम घेऊन त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देऊ शकतो. सोनोग्राफी मशीन शाप्ती वरदान याबद्दल मी भरपूर बोललेले आहे. सोनोग्राफी मशीन शाप्ती वरदान. खरं म्हणजे सोनोग्राफी मशीन काय वरदान असायला पाहिजे है ना, परंतु ती आज शाप बनून पाहत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे विज्ञानाने प्रगती केली ती मानवाच्या कल्याणासाठी, परंतु त्यामुळे चिमुकलीचा जीव जातो हे फार चुकीचं आहे. पुढे जाऊया. ही संभाजीनगर मधलीच न्यूज आपण बघतो की सोनोग्राफी मशीनने घरातच गर्भलिंग निदान. 3री मुलगी नको म्हणून लगेच गर्भपात. ही अत्यंत खेदाची आणि खूपच गंभीर अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण सगळ्याजणी देवदूताचं काम करणार आहात. पुढे जाऊया. नेक्स्ट. मग याच्यामध्ये आपण पाहतोय की डॉक्टरांना सक्त मजुरी आहेच, 10,000चा दंड आहे, 3 वर्ष कारावास आहे आणि जे नातेवाईक गर्भवती मातेला फोर्स करतील की तू अशा प्रकारची सोनोग्राफी करून घे वगैरे तर त्यांना सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. पुढे जाऊया. त्यानंतर टोल फ्री नंबर मी तुम्हाला परत सांगितलेला आहे 180023344475 आणि 104. त्यानंतर वेबसाईट आहे आमची मुलगी महा.in. याच्यावर आपण तक्रार नोंदवू शकतो. आपली माहिती पत्रिका काढा, मागचं पान काढा, त्याच्यावर हे सगळे नंबर लिहिलेले आहेत. त्याचा उपयोग आपल्याला नक्की करायचा आहे. पुढे जाऊया. त्यानंतर आहे डिकॉय केस. खबरी बक्षीस योजना आहे. बेकायदेशीररित्या गर्भ लिंग निदान व लिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार देणाऱ्या व्यक्तीस दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन कोर्टात गुन्हा दाखल झाल्यास शासनामार्फत 1 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येतं आणि गर्भ लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहात पकडण्याकरता डिकॉय केसमध्ये सहभागी गरोदर महिलेस शासनामार्फत 1 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा महाराष्ट्र शासन निर्णय 2025 आहे. तर ऑनररी जजेस साठी सुद्धा अशा प्रकारच्या कार्यशाळा आपण घेत आलेल्या. नेक्स्ट प्लीज. सोनोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, रेडियोलॉजिस्ट. नेक्स्ट. वर्कशॉप फॉर मीडिया के लिए तो यहाँ पर आरोग्य जागृति के लिए हम जोरदार तालियां बजाना चाहिए. इधर है आरोग्य जागृति. मीडिया का बहुत बड़ा रोल होता है. मीडियाचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये लोकशिक्षण आणि जनजागृतीसाठी आणि म्हणून मीडियाला सुद्धा आपण सोबत घेणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. त्यानंतरचा भाग आहे सामूहिक शपथ. परत आपण आपल्या माहिती पत्रिकेवर या शेवटच्या पानावर आपण शपथ ही लिहिलेली आहे.
सामूहिक शपथ आपल्याला आतापर्यंत आपण घेणार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जेव्हा जेव्हा 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 1 मे आहे, तर त्यावेळेस जेव्हा जेव्हा आपल्या सभा होतात तेव्हा तेव्हा आपण ही सामूहिक शपथीच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृतीचा भाग आपण नक्की संपन्न करू शकतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने मी घेत आहे. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात म्हणायचंय. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचं आहे. यानंतर मी आपल्या आरोग्य सभापती मॅडम डॉक्टर सुनीता साळुंखे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या आशाताई, आम्ही काही फार वेळ घेणार नाही कारण सुधाताई मला म्हणजे मी स्वतः इंदिरानगरची रहिवासी लग्नाच्या आधी होते, त्या माझ्यासाठी खूप पूजनीय. मला खूप आनंद होतो की आज मला त्यांच्या समोर बोलायची संधी मिळाली. मी एकच सांगेन याच्यामध्ये की जसं सरांनी सांगितलं की आशाताईंचा दबदबा कसा असायला हवा. माझं म्हणणं हे आहे, आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आरोग्याचा किंवा कुठल्याही बाबतीतला एकच विचार आहे की अंत्योदय म्हणजे समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याच्यापर्यंत सगळ्या योजना त्या कोणत्याही आरोग्याच्या असू त्या गेल्या पाहिजे. मग त्या जाण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा पाया म्हणजे तुम्ही आहात आशाताई. ज्याला तुमच्या याच्यावर आरोग्य याचा हा सगळा डोलारा उभा आहे, तर तुम्ही मंडळच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तिथलं प्रत्येक घरापर्यंत फिरताय. जशी आरोग्याची वरून शासनाकडून आलेली माहिती तुम्ही त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवता, त्याचप्रमाणे तुमची वैयक्तिक जबाबदारी पण आहे की ज्या अशा छोट्या मोठ्या चालू असतात घटना त्याच्याकडे आपलं बारकाईने लक्ष असायला हवं. कारण तुम्ही रोज त्या भागात जाता फिरता आणि तुम्हाला म्हणजे आशा वर्कर हे पद निर्माण करण्याचा उद्देशही तोच आहे की पूर्णतः प्रत्येक घरातली माहिती किंवा घरापर्यंत वरची माहिती जाऊ देणं. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तुमच्याकडनं जी अपेक्षा आहे ती तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. एवढ्या बोलून मला 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माननीय हेमंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. स्त्री जन्माचं स्वागत करूया या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आणि या कार्यशाळेला सर्व मंजुरी देऊन आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत असे आपले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर समीरजी राजूरकर सर, आपल्या महापालिकेचे आयुक्त श्री अमोलजी एडगे सर, आपल्या महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मकरिया साहेब, विरोधी पक्ष नेते समीर बिल्डर साहेब, या इथं आरोग्य सभापती म्हणून आपल्याला जेव्हापासून ते पद स्थापना झालेले आहेत नेहमी पर डे मार्गदर्शन करतात
आमच्या अशा डॉक्टर सुनीता साळुंखे मॅडम, या ठिकाणी उपमहापौर महापालिकेचे नंदार साहेब आणि या इथं आवर्जून अगदी वेळेवर उपस्थित आणि पूर्ण जगभरात ज्यांचं नाव आहे, साधी राहणी, उच्च विचार, सामाजिक कार्याला डिव्होशन, सर्व या स्त्री जन्माच्या चळवळी आणि याच्याबद्दल ज्यांनी सर्व भारतभर कार्य केलेलं आहे अशा डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. त्यांचा पूर्ण परिचय डॉक्टर सुनीता कुलकर्णी यांनी करून दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे बॅचमेट, क्लासमेट, सिव्हिल सर्जनचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आलेले आहेत डॉक्टर मनोज डोंगळीकर, आमच्या असिस्टंट एमओएच डॉक्टर भामरे मॅडम, PCPNDTच्या प्रोग्राम ऑफिसर अमरज्योती शिंदे, सर्व आशांचं पेमेंट अगदी वेळेवर करणं, शासनाकडनं निधी मागून घेणं, याच्यासाठी डॉक्टर पाथरीकर मॅडम प्रोग्राम ऑफिसर, NUHMचे CPM ज्ञानेश्वर चौधर, हे इथं या सर्व आमच्या कारवायामध्ये नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात. लिगल ॲडवायझर डॉक्टर रश्मी, आपलं ॲडव्होकेट रश्मी शिंदे मॅडम, आज या सर्व अँकरिंगची धुरा आणि तडफदार आमचे मेडिकल ऑफिसर स्मिता कुलकर्णी, बॉम्बे नर्सिंग होमचे प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर संगलेजा, PCPNDT साठी नेहमी जे सगळं हे करतात श्री गयास, MTPचे मेडिकल यांनी प्रोग्राम ऑफिसर सुनील पाटील आणि अफसरबाई, जे की पूर्ण शहरामध्ये आपल्या व्हॅनच्या दृष्टीने सगळीकडे याच्याबद्दलची IAC करतात, जनजागृतीचे ते अफसरबाई, आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्व मेहनत घेतलेली आहे असे सर्व अधिकारी कर्मचारी. हा कार्यशाळेचा उद्देश जो आहे तो सर्वात मोठा उद्देश हे आहे की जी माझी आशाताई आपल्या वार्डमध्ये घरोघरी जाते, ज्या आशाताईंकडे त्यांच्या वार्डच्या प्रत्येक घराची इन्फॉर्मेशन असते, त्यांच्या घरात किती मेंबर आहेत, किती जणांना डायबिटीस आहे, किती जणांना दुसरे म्हणजे NCD किंवा कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, तिथं ANC मदर आहे का, हाय रिस्क मदर आहे का, रजिस्ट्रेशन झालेलं आहे का, NCP कार्ड झालेलं आहे का, या सर्व गोष्टीची माहिती असणार जर या आरोग्य पूर्ण या आपल्या स्ट्रक्चर मध्ये जर कोणी असेल तर ती आशाताई आहे. तर आता तुम्ही आतापर्यंत मॅन्युअल सर्व ह्या घरांची वगैरे ही माहिती गोळा करता, तुमचं ते मॅन्युअल रजिस्टर वगैरे हे सगळं हे करतात. आत्ताच ई सूची म्हणून मी आपल्यातल्या काही 4-5 आशांना ANMला त्याचं प्रशिक्षण आपण दिलेलं आहे आणि सर्व आशांना आपण देणार आहे. एक क्लिकवर तुम्ही तुमच्या एरियातलं पूर्ण जी आहे ती यादी डिजिटलाइज करू शकताल आणि त्या यादीवर तुम्ही ते आणि ती सर्व ठिकाणी ती हे झालेली असेल म्हणजे आपल्या NCD पोर्टलला याला सर्वकडे ती लिंक झालेली असेल. या पद्धतीचं येत्या 1 महिन्यामध्ये आपण ई सूचीचं हे करणार आहोत. तर माझं महत्वाचं सांगायचा उद्देश हा आहे की आपल्या शहरामध्ये ज्या काही या घटना होतात, काल परवाचं देवळाई साताऱ्याची घटना तुम्हाला माहिती आहे. साताऱ्यामध्ये अगदी पत्र्याच्या 4 रूम मध्ये ती वर्षा जाधव म्हणून जिने की GNM कोर्स केलेला होता आणि तिची बहीण, त्या दोघीही, आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा इन्फॉर्मेशन मिळाली त्या पेशंटला मेझोप्रोस टॅबलेट ओरली आणि परवजानेली त्यांनी ठेवलेल्या होत्या 12-12:30ला आणि तिला पेन येऊ लागल्या, म्हणजे खूप पेनने ती त्रस्त होती. आणि विचार करा त्या स्त्रीचं ते अबॉर्शन तसल्या परिस्थितीत
म्हणजे त्या पेशंटचं जीव धोक्यात घालून हे लोक पैशासाठी करतात. असे दुष्कर्म करणारे लोक या समाजात आहेत. तर त्या गोष्टीचं तुम्हाला म्हणजे इमिजिएट इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचं नेटवर्किंग तुमच्या वार्ड मध्ये पाहिजे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी म्हणजे त्या आशाताईचं असं इम्प्रेशन मला त्या वार्ड मध्ये पाहिजे की तिथं राहणाऱ्या लोकांना किंवा असं कृत्य करणाऱ्या लोकांना ही दहशत बसली पाहिजे की माझ्या वार्डात ही आशाताई आहे. मी 1 दिवस 2 दिवस जर केलं तर तिसऱ्या दिवशी ही आशाताई माझ्यापर्यंत पोहोचेल, माझी इन्फॉर्मेशन तिला मिळेल आणि ती वर आपल्या मेडिकल ऑफिसरला कळवेल आणि माझ्यावर ऍक्शन. हा धाक माझ्या आशाताईचा त्या वॉर्डामध्ये निर्माण झाला पाहिजे. हा मुख्य उद्देश आजच्या कार्यशाळेचा आहे. आज या कार्यक्रमाला सर्वजण इथं आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मॅडमही वेळेवर सर्वजण इथं आले. तर हा मंच मला इथं उपस्थित करून दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. थँक्यू सो मच सर. सरांनी या सर्व गोष्टींवर एक अतिशय उत्तम प्रकारे आपल्या सगळ्यांवर एक लाईमलाईट प्रकाश दिलेला आहे आणि आपण या सगळ्यांची अंमलबजावणी नक्कीच पूर्णपणे करायची आहे आपल्याला. यानंतर मी मनोज डोंगरेकर सरांना विनंती करते की त्यांनी MTP ऍक्ट बद्दल 1-2 शब्द सांगावे. थोडक्यात मी MTP कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहे. तर MTP कायदा हा सुरुवातीला जेव्हा स्थापन झाला तो 71 साली शांतता राखा. जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करून 2021 ला त्याच्यामध्ये सुधारित काही सूचना आलेल्या आहेत. कायद्याची गरज का पडते तर याच्यामध्ये MTP किंवा गर्भपात, गर्भपातामुळे सुद्धा माता मृत्यू होतात. मग ते माता मृत्यू होऊ नये त्याच्यासाठी तो कायदा करण्यात आलेला आहे. तर ते टाळण्यासाठी मग प्लेस ऑफ MTP कुठं केले जाऊ शकते. तर MTP साठी स्थान म्हणजे ते हॉस्पिटल जे आहे तर ते गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड आहे. तर गव्हर्नमेंटची डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी असते. तर त्या कमिटी मार्फत त्याचं इन्स्पेक्शन होतं आणि गव्हर्नमेंटचे ज्या काही हॉस्पिटल्स आहेत तर त्या ठिकाणी गर्भपाताला परवानगी आहे. मग त्याच्यात अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर, म्हणजे डॉक्टरची कुठली डिग्री असायला पाहिजे, MTP कोण करू शकतात आणि कुठल्या गर्भधारणेचे जे आठवडे असतात तर तो त्या प्लेसमध्ये सुद्धा म्हणजे 12 आठवड्यापर्यंत, त्याच्यानंतर 24 आठवड्यापर्यंत असे कायद्याचे 3 प्रमुख भाग आहेत. तर पहिलं जे आहे तर प्लेस, तर गर्भपात कुठं करू शकतो. गव्हर्नमेंटची परवानगी ज्या सेंटरला देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतात. सिव्हिल सर्जन किंवा MOI सरांच्या सहीचं ते प्रमाणपत्र असतं आणि ती डिस्ट्रिक्ट लेवलची जी कमिटी असते तर 3 महिन्याला त्यांची मीटिंग होत असते. तर त्या कमिटीची परवानगी ज्या हॉस्पिटलला आहे त्यांनाच गर्भपाताची परवानगी असते. आपले जे काही समजा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स, वुमन हॉस्पिटल्स, या सगळ्या हॉस्पिटलला इनहेरिटंट गव्हर्नमेंटची परवानगी असते. परंतु प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जे काही आहेत तर जिथं गायनेकॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत त्यांनी ज्यांनी परवानगीची मागणी केलेली आहे तर अशा हॉस्पिटल्सला पण परवानगी दिल्या जाते. मग त्याच्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यांना 12 आठवड्यापर्यंतचीच परवानगी आहे आणि त्याच्यावरची जी काही परवानगी आहे 12 आठवडे, आता हे 2021 ला कायद्यामध्ये बदल झालेला आहे. 2021 पर्यंत त्या कायद्यामध्ये फक्त 20 आठवड्यापर्यंतच गर्भपात करण्यात येत होता आणि त्या गर्भपातासाठी 12 ते 20 आठवड्यामध्ये 2 डॉक्टरांची परवानगी लागत होती, रजिस्टर्ड मेडिकल ऑफिसर. परंतु 21चा जी कायदा आहे त्या 21च्या कायद्यामध्ये सुधारणा अशी झालेली आहे की 20 आठवड्यापर्यंत
रजिस्टर्ड RMP डॉक्टर आहे, ट्रेन डॉक्टर, तर त्यांचं ओपिनियन चालू शकतं. परंतु 20 आठवड्याच्या वरचे जे गर्भपात आहेत 20 ते 24 आठवडे, तर त्याच्यामध्ये मात्र 2 डॉक्टरांची परवानगीची आवश्यकता आहे. आणि एखाद्या वेळेस अशी पण कंडिशन असते 24 आठवड्याच्या वरचे पण गर्भपात करू शकतो आपण, परंतु त्याच्यासाठी मेडिकल बोर्ड असतं. मेडिकल बोर्डची परवानगी जर असेल तरच मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्यांना 24 आठवड्याच्या वरचे गर्भपात करण्याची परवानगी आहे अशा ठिकाणी ते गर्भपात होऊ शकतात. तर गव्हर्नमेंटची परवानगी ज्या ठिकाणाला नाही, जो हॉस्पिटल नाही, त्या ठिकाणी जर गर्भपात होत असतील तर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. आता परवा जे इन्सिडेंट झाला 20 आठवड्याचा गर्भ समजा त्या टीनच्या पत्र्याच्या त्या रूम मध्ये जे केला जात होता तो इलिगल आहे, बेकायदेशीर आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर ती MTP पण ती कार्यवाही होणार आहे. PCBLDT सोबतच दोन्ही कायदे हे एकमेकाला लिंक आहेत, त्या दोन्ही कायद्यामध्ये त्याच्यामध्ये कार्यवाही होऊ शकते. ठीक आहे, MTP कायदा कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही MTP करू शकता. आता PSC ची जी काही लेवल आहे, वेळोवेळी सूचना येतात, तर त्याच्यामध्ये 8 आठवड्यापर्यंतचा गर्भपात हा PSC मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात होऊ शकतं. अवेलेबल डॉक्टर म्हणजे ट्रेंड पाहिजे, MTP ट्रेंड. 12 आठवड्यापर्यंतचे गर्भपात रुरल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय जे आहे ते, आणि त्याच्या वरचे जे गर्भपात आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजेसला होऊ शकतात. ठीक आहे, अजून जर याच्याबद्दल कोणाला माहिती लागत असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठाची परवानगी असेल तर एक स्वलिखित स्त्री जन्माचे स्वागत करूया यासाठी एक स्वलिखित 1 मिनिटाचं एक पत्र लिहिलेलं होतं. जर परवानगी असेल तर वाचू इच्छिते. एक पत्र लिहायचा प्रयत्न केला होता की मुलीच्या जन्माला कसा विरोध केला जातो या संदर्भात. प्रिय आई, पत्रास कारण की अगं प्रत्यक्षात तुला कधीच भेटू शकणार नाही हे कळल्यावर हा पत्राचा प्रयास. तुला भेटण्याची, तुझ्या मायेचा पहिला स्पर्श अनुभवण्यासाठी अगदी आसुसलेली आहे मी. मला प्रथम हातात घेतल्यानंतर तुझ्या डोळ्यांमधून निघणाऱ्या आनंदाश्रूंमध्ये न्हाऊन निघायचंय मला. तुझे अमृत पिऊन खूप खूप तृप्त व्हायचंय मला. पण कदाचित या इच्छा अपूर्णच राहणार वाटतं. आठवतंय मला स्त्रीत्वाचा असलेला मासिक गुणधर्म चुकल्यानंतर किती आनंद झाला होता तुला आणि सगळ्यांनाच. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्या क्षणाला म्हटलेलं गाणं, कुणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, सगळेजण हे गाणं म्हणत होते आणि मीही आतून खूप आनंदित झाले होते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर मशीनवर दिसणारा माझा अपूर्ण रूप बघून, माझ्या हृदयाचे ठोके ऐकून, तुझ्या चेहऱ्याची प्रसन्नता आतूनही कळत होती मला. सगळे किती काळजी घेत होते तुझी आणि आपसुकच माझी. त्या प्रेमात मी पण अकंठ बुडत होते. अभिनंदनाच्या वर्षावाने मीही ओलीचिंब होत होते. सगळं एन्जॉय करत होते मी. प्रथम काही महिने तुला त्रास देताना मलाही आवडायचं नाही ग. त्या यातनांनी मीही व्याकुळ होत होते. पण तू मात्र हे सगळं डोहाळे म्हणून सहज पचवून घेतलंस. हेच प्रेम ना गाई. मग अचानक असं काय झालं की मी तुम्हा सगळ्यांना नकोशी झाले. जगात येण्यापूर्वीचं हे सुंदर जग बघण्याचा माझं स्वप्न अपूर्णच राहणार हे तुमच्या संवादातून मला आतही कळत होतं ग. माझ्या डोळ्यांनी हे जग बघायचंय मला. आई, तुला, बाबांना, आजी आजोबांचं प्रेम अनुभवायचंय मला. पण आई, इतकी घाई का ग? इतकी घाई मला नाहीये. वेळेआधीच बाहेर आलेल्या या निश्चित देहाला नाही जमणार ग हे सगळं. पाहुणा या शब्दाचा किती शब्दशः अर्थ घेतला तुम्ही. आई, तू एक स्त्री आहेस. एक नवं विश्व निर्माण करण्याची ताकद आहे तुझ्यात. मग लढणार नाही का तू माझ्यासाठी? सांग सगळ्यांना ठामपणे की पाहुणी जरी असेल तरीही मी जन्म देणारच आणि तिच्या येण्यानेही मला तेवढाच आनंद होणार. पण आई, लवकर कर ग, माझ्या जाण्याची वेळ येते. आई, तुझाच अंश आहे मी, वंशही तुझाच मी. तुझाच अंश आहे मी, वंशही तुझाच मी. जे मुलगा करू शकतो त्यापेक्षाही चांगलं करेन मी. फक्त मला एक
संधी दे आई, तू मला जन्म दे, आई तू मला जन्म दे. थँक्यू.